आपल्याकडे एखादाच सचिन तेंडुलकर घडतो त्याचं कारण त्याचं मोठेपण आहे वगैरे हा भाग सोडून दे, पण ते रमेश तेंडुलकरांचं मोठेपण आहे ना. त्यांना वाटलं नाही 12वी नापास आपला पोरगा काय आता करणार, लोक काय म्हणतील. मी मराठी माध्यमात शिकलो, माझ्या मुलीला मी मराठी माध्यमातच शिकवलं. तर शाळेत मला वाटतं 3रीला असताना ना ग वरनं 2 शब्द लिहा. आपण किती विचारांमध्ये अडकलेलं होतं. तिला ग वरनं शब्द लिहा, तिने गणपती लिहिला आणि दुसरा लिहिला गटार. तर बाई चिडल्या आणि गटार का लिहिला, तर म्हणजे ग वरनं. अमेरिकेचे सर्वात मोठे टीकाकार हे अमेरिकेतच राहतात आणि तरी त्यांना देशद्रोही वगैरे म्हणत नाहीत, त्यांच्यावर ईडीची धाड पडत नाही. जे वाटतं ते करावं आणि बिनधास्तपणे करावं. जेव्हा सरकारी मान्यतेची गरज तुम्हा लोकांना लागेल ना, तेव्हा तिथे तुमची अडचण आणि तत्वाशी तडजोड ही सुरू होईल. मग तुमच्या पिढीने, आमच्या पिढीने केलं. आई वडिलांना काय वाटतं, याला काय वाटतं, कारण ज्याला तुम्ही याला काय वाटतं त्याला काय वाटतं असं विचार करत बसलात ना तर संपलात तुम्ही. सर, आत्ता नुकताच फुटबॉल वर्ल्ड कप झाला आणि 48 देश होते, त्याच्यापैकी निम्म्याहून जास्त फुटबॉलपटूंना विचारलं गेलं की तुम्हाला ही आवड कुठून लागली. तर त्यांनी सांगितलं की आम्हाला शाळेत खेळणं कंपल्सरी होतं किंवा आमच्या शाळेचा करिक्युलमचा तो भागच बाय डिफॉल्ट भाग होता. त्यातूनच उत्तर मिळालं की आपण का नसतो ते. तर या धर्तीवर आता जे परत आपण पुन्हा पुन्हा सारखं येतोय की साचा आहे, तर एक मॉड्यूल स्वरूपात म्हणजे थीम बेस्ड असं काही असेल तर ते जास्त होईल का? म्हणजे जसं एक गांधीयन स्कूल असं सांगतं की एक नई तालीम होतं, ते एक फॉर्मॅट होता, तो यशस्वी, तो वेगळा विषय. पण असा फॉर्मॅटमध्ये म्हणजे एक स्पोर्ट्स स्कूल किंवा एक ज्यांना विज्ञानाकडे जायचं, म्हणजे अनेक म्हणजे ज्यांना पायथागोरसचं प्रमेय अजिबात कळत नाही, पण ते शिकून करायचं काय हेही माहित नाही, तर त्याच्याऐवजी थीम बेस केलं तर तुम्हाला असं वाटतं की ते जास्त. मला याच्यात आशा कुठली दिसते माहिती आहे का? खूप छान प्रश्न आहे हा. मी गेल्या वर्षी बार्सिलोनाला ते त्यांचं एक स्टेडियम आहे ना, ते बघायला गेलो होतो आणि तिथे त्यांची काय योजना असते त्या क्लबची, बारकाची. जगभरातनं कुठल्या देशातनं गुणवान फुटबॉलपटू जवळपास ना 150 त्यांच्याकडे पोरं आहेत. छोटी छोटी मुलं आहेत. आपल्याकडे जर तुलना करायची 4थी 5वी 6वी या वयोगटातली एकही भारतीय नाही आहे. तेव्हा माझ्यासारख्याला आशा कुठली आहे माहिती आहे का? म्हणजे पालकांना जोपर्यंत वाटत नाही ना, नाहीच केलं ते तेल लावत, इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा काय. माझं पोरगं उत्तम खेळतंय ना, त्याला हे जमतंय ना, तर मी त्याला ते शिकवेन. म्हणून आपल्याकडे एखादाच सचिन तेंडुलकर घडतो त्याचं कारण त्याचं मोठेपण आहे वगैरे हा भाग सोडून दे, पण ते रमेश तेंडुलकरांचं मोठेपण आहे ना. त्यांना वाटलं नाही 12वी नापास आपला पोरगा काय आता करणार, लोक काय म्हणतील आपले. हे जेव्हा पालकांनाच वाटायला लागेल ना की त्याला आवडतं ते शिकू द्या. फक्त आपल्याकडे होतं कसं की सचिन झाला, सगळ्याचे नाव सचिन पासून क्रिकेटच्या बॅटी घेऊन बिचारे सगळे. आवडतंय काय हे इथे इतकी साधी सोपी गोष्ट आहे ना, ज्याला ते आवडतंय काय हे करू दिलं ना. आणि याच्यात स्वार्थ पण असा आहे, म्हणजे पालक म्हणून तुलाही तो मुद्दा सांगायला हरकत नाही, लक्षात तू ठेवायला पण हरकत नाही. आवडतंय काय ते जर करू दिलं ना तर यशस्वी होण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. साधी गोष्ट आहे ही सगळी. त्यामुळे ते जरी केलं ना अनेकाने, आणि आता करतायत, खूप जण करतायत, फक्त ते एका विशिष्ट आर्थिक स्तरानंतरचे लोक आहेत. होम स्कूलिंग किती झालं, आपण त्याच्यावरती इतक्या बातम्या केल्या. नाही माझ्या पोराला शाळेत पाठवतं, मी घरात शिकवेन. मला आम्ही ती बातमी केली होती, लेखही केले. एक 5-6 कुटुंब अशी आहेत ना की ज्यातल्या एकाने नोकरी सोडली, आई किंवा बापांपैकी, आणि त्यांनी मुलासाठी वेळ दिला. काही जण पुरुषांनी सोडलेली आहे. त्यामुळे हा फक्त एवढा मोठा आकार आपला आहे ना की छोटेसे बदल दिसत नाहीत. आणि मला ना या असं करणाऱ्यांचं ना मनापासून कौतुक आहे, कारण त्यांना तुम्हाला ना अंधारलेल्या भविष्याला तोंड द्यायचं असतं. म्हणजे अहमदनगरमध्ये एक शिंपी काम करणारी व्यक्ती होती. त्याचा मोठा मुलगा अभियंता झाला, मला वाटतं VCTIला का काय असं काहीतरी. 3 मुलं होती त्यांना. मधला तोही अभियंता झाला, तोही इंजिनिअरिंग झाला. तो धाकटा होता, त्याला काही त्या इंजिनिअरिंगमध्ये रस नव्हता. आता तू सामाजिक स्थिती, गाव कुठलं, नगरसारखं, हे जस्ट असं एक कल्पना करून बघतो. तर धाकटा म्हणाला मला क्रिकेट खेळायचं, मला बॉलिंग फार जमते, मला आवडते. तर वडील त्याला म्हणाले, अरे खूप इंजिनियर पडलेत, भारताला फास्ट बॉलर नाही, तू कर, बॉलिंग करतोयस ना, तुला आवडते ना, कर. झहीर खानची गोष्ट आहे. असे जोपर्यंत पालकच बदलत नाहीत ना, त्याला आवडतं ते, म्हणजे
इंग्लिशमध्ये छान शब्द आहे पियर प्रेशर, हा फार, आणि बरेचसे पालक त्या पियर प्रेशरमध्येच इतके म्हणजे कमरेत मोडून पडतात ना, त्यांना काही ती उमेदच राहत नाही ते. आणि मग कुठल्या तरी मैत्रिणीच्या मुलीची आई सांगते की तिला 90% मिळाले, मग तुझ्या मुलीला 89%च का? मग आईचं बीपी वाढतं. हे तर तू म्हणतो ना, तोच खरा मार्ग आहे. मॅथ त्याला पुन्हा जमतं ना, मग त्यांनी फक्त आपला अडचणीचा भाग कुठला आहे, एक तर आर्थिक स्तर चांगला असावा लागतो, आणि असं वेगळं करणाऱ्यांसाठी शिष्यवृत्ती किंवा काही व्यवस्था नाही आहे. बॅडमिंटन परवडत नाही ना, कसं काय? टेनिसचं तर नाहीच परवडू शकत. कसं भाडं काय आहे? स्क्वॅश वगैरे नाहीच असूच शकत नाही. त्यामुळे हा पालकांचा जसजसा आर्थिक स्तर बदलेल तसतसे पालक प्रयोग करायला लागतील. त्यामुळे तोच एक आशेचा भाग आहे आता. सरांच्याला जोडून फक्त एक हे सांगते, यातला पर्टिक्युलर प्रश्नातला एक सिस्टमिक मुद्दा असा आहे की पूर्वी आपल्याकडे हे मॉड्यूल्स राबवायला थोडा तरी एक काहीतरी संधी होती. आता नव्या धोरणानुसार कुठल्याही एकाच विषयाची युनिव्हर्सिटी असू शकत नाही असं आपण म्हणतो. सगळं मिक्सच असलं पाहिजे, प्रत्येक युनिव्हर्सिटी मिक्सच असली पाहिजे. त्यामुळे हे स्पेशलायझेशनचा हा एक टेक्निकल मुद्दा या मिक्स व्यवस्थित आलाय. या मिक्समुळे ना आपल्या 4-5 पिढ्या गारद झालेल्या आहेत. म्हणजे पुन्हा एकदा म्हणजे परत आमच्या वेळेचं वगैरे असं बोलल्यासारखं वाटेल तुम्हाला, पण तुझ्या वेळेचे असेल, तुमच्या वेळेचे तसंच असेल. तुमच्या वर्गात जो गणितात पहिला आलेला यायचा किंवा अभ्यासात पहिला, त्यालाच नाटकात प्रमुख भूमिका मिळायची. कबड्डीचा कॅप्टनही तोच होणार. हे मिक्सचे गोंधळ आहे ते सगळे. का असायला हवं मिक्स हे काही कळत नाही. म्हणून मला Interdisciplinary. कसं त्रासदायक वाटतं. आणि इतकं ते साच्यातनं झालेलं आहे ना, आता म्हणजे परत माझ्या पुरता दाखला देतो. माझी मुलगी, मी मराठी माध्यमात शिकलो, माझ्या मुलीला मी मराठी माध्यमातच शिकवलं. ती केम्ब्रिजला वगैरे गेली. तर शाळेत मला वाटतं 3रीला असताना ना, ग वरनं 2 शब्द लिहा. आपण किती विचारांमध्ये अडकलेलं होतं. तिला ग वरनं शब्द लिहा, तिने गणपती लिहिला आणि दुसरा लिहिला गटार. तर बाई चिडल्या, आणि गटार का लिहिला? तर म्हणजे ग वरनं. तर वाद घालायचं वय नसेल, ती रडली एकदम, असं काय चुकलं का माझं वगैरे वगैरे. मग मी बहिणी म्हटलं मला मार्कात रस नाही, एकही मार्क देऊ नका, पण चूक कसं ते सांगा ना. तो लिहायला नाही, का नाही लिहायचं? आहे ना गटार. पण हे सगळं तसं साच्यात अडकलेलं आहे आणि सगळ्यांना सगळंच येण्याच्या मध्ये गोंधळ आहे. एनिवे, थोडंसं AI कडे जाऊया. तर माझं नाव तन्वी आहे आणि माझा असा प्रश्न आहे की AI आता IT सेक्टर पुरतं राहिलं नसून तर जर्नलिझम, आर्ट्स सगळ्याच फील्डमध्ये आहे आणि आपला सिलॅबस त्याला कुठेतरी हे होतोय का? मग त्याच्यासाठी आता मुलांना AIचे वेगळे वापस स्पेशल कोर्सेस करावं लागतायत. जॉब तर तुम्हाला पाहिजेच आहे आणि तिकडे त्याचं भरपूर हे. तर तुम्हाला काय वाटतं की AI करिक्युलममध्ये ॲड झालं पाहिजे का? की काय त्याच्यावर असं? मला ना AI विषयी प्रचंड भीती वाटते. मी युव्हल हरारीची मुलाखत घेतलेली आहे. तो महाराष्ट्रात कोणाला ज्याने मुलाखत दिली त्यातलं मी एक आहे. मी एकच आहे म्हणजे. तर हे जे चाललंय ना, ते मला असं वाटतं की भारतासारख्या आकार असलेल्या देशामध्ये जिथे प्रचंड मनुष्यबळ आहे, तिथे याचा किती वापर केला जावा याचे काहीतरी एक निश्चित. कंट्रोल. मग तू शेवटचं बँकेत कधी गेलीस असं आठव तुला? म्हणजे आईच बँकेत असेल वगैरे तर गोष्ट वेगळी. अकाउंट बनलं, सगळं झालं, अजून गेले नाही. हाच मुद्दा आहे. मग हे जर पुढे अधिक होत गेलं तर एवढ्या माणसांचं करायचं काय, ह्याचा विचार आहे का नाही? आणि हा खरंच गंभीर मुद्दा आहे. आणि म्हणजे वर्ल्ड बँक असं म्हणते की केवळ ऑटोमेशनमुळे 35% नोकऱ्या भारतामध्ये जातील. आता गेलेच ना, म्हणजे बँकेचं बघ ना, किती काय अगदी अनेक बाकीची उदाहरणं असतील. तर AI आल्यामुळे आणखी काय होतं, जे आतापर्यंत हुशार गणले जात होते ते बिचारे आता बेंचवर बसायची वेळ आली IT मधले. कारण त्याची क्लाउडने जे काही केलेलं आहे ते सॉफ्टवेअरच लिहितं सगळं. म्हणजे ॲप बनवणं हे आतापर्यंत कौशल्याचं काम मानलं जात होतं की काय अमुक करा तमुक करा वगैरे वगैरे. आता ते अख्खं ॲप 10 मिनिटात AIच बनवून देतं. मग अगदी त्या चेहऱ्याच्या नावासकट वगैरे सगळं. मग यांनी करायचं काय? म्हणून मला असं वाटतं की हा आपल्यासारख्या ठिकाणी खूपच गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे शिक्षणात असावं किंवा नाही, आधी मुळात गुगलनी जे काही करायचं ते
केलेलंच आहे. आणि त्यात आता पोरं जर एआयच्या आधारे निबंध वगैरे लिहायला लागली तर भयान परिस्थिती होईल. त्यामुळे एआय हवं का? अर्थातच हवं, आपण कोण नाही म्हणणार आहे, प्रवाहाचाच भाग आहे. पण ते किती असायला हवं? आधी मुळात तुम्हाला गाडी चालवता यायला लागल्यानंतर ऑटोमॅटिक गाडी चालवायला लागते, ती गोष्ट वेगळी ना. गाडीच चालवता येत नाही आणि एकदम ऑटोमॅटिक गाडी देणार, हे मला माझ्यासारख्याला धोकादायक वाटतं. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्या शिक्षक ते सगळं काम जर एआयच करायला लागला तर यांनी करायचं काय सगळ्यांनी? त्यामुळे कुठे वापरावं कुठे नाही याचा काहीतरी विवेक आपल्यासारख्या देशाला लागणारच आहे तो. आणि ते खूपच मोठं म्हटलं तर संकट, म्हटलं तर आव्हान आहे. आणि उगीच ते ना संकट ही संधी समजावं, यातल्या बकवास विधानात काही ज्याच्यासाठी संकट असतं त्याचे संकटच असतं त्याच्याचे. त्यामुळे यातल्या विधानात काही अर्थ नाही आहे. गंभीर समस्या आहे. सर, परदेशी विद्यापीठांच्या तुलनेत आपल्या इथे एवढ्या कमी इंटरनल शिष्यवृत्ती का असतात? लास्ट टाइम जेव्हा मी लीड्स, ब्रनेल किंवा LSE सारख्या याच्यामध्ये जेव्हा अप्लाय केलं तेव्हा 15 ते 20 मला इंटरनल शिष्यवृत्ती अवेलेबल होत्या. पण इथे जेव्हा मी IIT-IIM मध्येच इंटरनल शिष्यवृत्ती आहे. पण मुंबई किंवा इतर जेव्हा राज्यस्तरीय किंवा अशा विद्यापीठांची गोष्ट करतो त्याच्यामध्ये इंटरनल शिष्यवृत्तीच अवेलेबल नाही, किंवा इंटरनल शिष्यवृत्ती अवेलेबल असेल त्याविषयी विद्यार्थ्यांनाच माहिती नाही. नाही, नसतातच, खूपच कमी असतात. आणि तू म्हणते तर तोच मुद्दा, विद्यापीठांना तुम्ही नाहीच आहे ना काही किंमत. म्हणजे आर्थिकदृष्ट्या तुम्ही सरकार स्वायत्त देत नाही, म्हणजे ते सरकारकडून स्वायत्तता पूर्णपणे नाही, पैसाही नाही. आणि विद्यापीठांनी स्वतःच्या जीवावरती पैसा उभा करावा म्हटलं तर तेवढं संशोधन नाही. सगळ्याच बाजूनी कोंडी आहे. कसं म्हणजे हॉर्वर्डमधनं, म्हणजे मी एकदा ती बातमी केलेली होती, बोश म्हणजे BOSCH कंपनीनं एका वर्षात जेवढा पेटंटसाठी अर्ज केला होता, भारतात अख्ख्या देशातनं जेवढी पेटंटसाठी ॲप्लिकेशन्स आली ना त्याच्यापेक्षा जास्त बोश कंपनीचे पेटंट्स होते. तर असं जर असेल तर कसं होणार ना? आणि शिष्यवृत्ती आहे ना, गरजेचं आहे. माझ्यासारखा व्यक्तीसुद्धा इंग्लंडमध्ये शिष्यवृत्तीवरच गेला, शक्यच नव्हतं त्या परिस्थितीमध्ये. हे नाहीच देऊ शकत आहे ते, कारण त्यासाठी त्याने जी यंत्रणा असायला हवी, त्यासाठी जो विचार असायला हवा. हे सगळे बाकी चर्चा सोडून द्या. तुमच्यापैकी प्रत्येकाने ना एक साधं गणित करा. भारत सरकार फार मोठं आकडा असं, महाराष्ट्र सरकार, सरकारचा अर्थसंकल्प, सरकारचा जो महसूल आहे, जे उत्पन्न येतं, त्या महसुलाचं होतं काय? साधी मांडणी आहे ना ही. त्यातल्या शिक्षणासाठी 20,000 कोटी महाराष्ट्रातला, 22,000 कोटी महाराष्ट्रातला शिक्षणावरती होतो, 46,000 कोटी लाडकी बहिणींवर होतो. कसं हे खेळ चालणार आहे हा? त्यामुळे हा खरंच मुद्दा आहे. म्हणून ही जातात ना पोरं, ती त्यासाठी जातात, कारण एक तर गुणवंत म्हणून तुम्हाला मिळते, आणि शिष्यवृत्ती आपण देऊच शकत नाही. त्याच्यामुळे इतकी वाताहत आहे ना. म्हणून जो मगाशी मुद्दा मांडला ना की एक वेगळी जात व्यवस्था तयार होतीये. त्यांना परवडतं ते जाऊ शकतात, न परवडणाऱ्या मुलांना शिष्यवृत्ती द्यायची इथे पण व्यवस्था नाही, आणि तेव्हा त्यांना तिथेच जावं लागतं. पॉलिसी लेवलवर काय काय चेंजेस आले पाहिजे? थिंक टँक्सनी म्हणाला किंवा त्याच्यानंतर डिप्लोमॅट्सनी. एक सरकारने गोष्ट करायला हवी ना की पुढची 5 वर्ष, जास्त नाही पण 0.25% एवढं तरी 25% एवढी तरी आपण अर्थसंकल्पातली शिक्षणासाठीची तरतूद वाढवत जायला हवी. 1,73,000 कोटी कुठे आणि 150 लाख कोटी रुपये कुठे? कशी तुम्ही तुलना करू शकणार आहात ना? ते एक करायला हवं. त्यांना स्वातंत्र्य द्या ना, शहाण्या लोकांना तिथे नेमा ना. आता ते नेमायच्या आधी हा आमच्या विचाराचा आहे का तुमच्या विचाराचा आहे? अरे तो कुठल्याही विचाराचा, पण चांगला शिक्षक आहे का नाही हे तर बघा. आता आमच्या विचाराचा असेल तर तो चांगला, तुमच्या विचाराचा असेल तर इथपच ना मार खातो ना आपण. त्यामुळे मी एक किस्सा सांगू का? 2 मिनिटं आहेत का? एका खाजगी विद्यापीठातला हा किस्सा आहे. नाव आणि हे मी ऑफ रेकॉर्ड सांगू शकतो, सांगणं बरोबर नाही. एका कार्यक्रमासाठी अमुक एका गावात तिथल्या राजकीय नेत्याने बोलवलं होतं. तर बातमीदारीसाठी गेलो, कारण राष्ट्रीय नेता त्या गावामध्ये येणार होता. तर मी आणि माझा सहकारी, आम्ही दोघेही इथून मुंबईहून गेलो. एक 6 तासाचा प्रवास होता. तर त्या मंत्र्यांनी वाहतुकीची व्यवस्था वगैरे केलेली होती.
आणि त्या गावात गेल्यानंतर आम्हाला एक माणूस त्यांनी दिला की हा तुमची सगळी जी काय व्यवस्था असेल तो हा करेल, तुमच्या कुठे जायचं, कार्यक्रम कुठे, कारण ते सुरक्षा व्यवस्था एवढी कटकटीची होती की त्याच्यात त्रास होणार होता. तर तो माणूस आमच्या बरोबर होता गेल्यापासून, आणि मला तो ते आठवतच असे. पूर्वी एक पद्धत होती बघ, सफारी नावाचा एक विनोदी ड्रेस होता भारतामध्ये, आणि त्यात एक वर्ग असं फुल स्लीव्हचा पूर्ण बाह्यांचा सफारी घालायचे. तो सफारी, इथे 2 खिसे, इथे 2 खिसे, सफारी म्हणजे त्याच रंगाची पॅन्ट आली आणि पायात चपला, अशी ती व्यक्ती आमच्याबरोबर होती. आणि मग संध्याकाळी कार्यक्रम संपल्यानंतर तो जो मुख्य राज्यकारणी होता तो भेटायला आला, काय तुमचा कार्यक्रम म्हणजे सगळं आमचा व्यवस्थित पार पडला, तुम्हाला काही त्रास बीस नाही ना वगैरे, नाही, हे तुमच्याबरोबर होते ना. तर म्हटलं हो, याने अगदी खूपच आमची व्यवस्था केली. मग मी म्हणजे थँक्यू वगैरे असं त्यांना म्हणायचा प्रयत्न केला. थँक्यू बिंक्यूची गरज नाही, त्यांनी ओळख करून दिली, हे आमचं कुलगुरू. हे वाक्य हे असं आहे, हे आमचं कुलगुरू. तो खूप मोठा शिक्षण सम्राट आहे, त्याचा कुलगुरू. मला इतकी लाज वाटली, कसं कसं शिक्षण आधाराचं होणार. मग त्या विद्यापीठामधल्या शुल्काची रचना, श्रीमंती खर्च, हे हे मी ती राजकीय व्यक्ती आणि ते कुलगुरू कोण होते तेही सांगू. हे ऐकल्यानंतर मला अक्षरशः धक्का बसला. असं जर वागवणार असू, म्हणजे आपण 11वीला शिकवणाऱ्यालाही प्राध्यापक म्हणतो. प्राध्यापक हा केवढा आदराचा असतो. तुम्ही केम्ब्रिजला बघा, तिथल्या त्या मधल्या लॉनवरती, किंग्स कॉलेज किंवा क्वीन्स कॉलेजला लॉनवरनं फक्त स्कॉलर्स आणि प्राध्यापक जाऊ शकतात, त्यांनाच जायचा अधिकार आहे. तिथे काही नियम नाही आहे, लिहिलेलं नाही आहे, प्रवेश नाही, पण ती परंपरा आहे. मी स्कॉलर नाही आहे ना तर मी लॉनवरनं जाणार नाही, किंवा मी प्राध्यापक नाही आहे ना मी लॉनवरनं जाणार नाही. इतकं जर तुमच्या जगण्यामध्ये शिक्षणाचा आदर असेल तर कसं होणार. आणि तो काय येतो, कारण गुणवत्तेला महत्त्व दिलेलं आहे. स्कॉलरशिप्स वगैरे खूप अपेक्षा झाल्या, आपल्याकडे त्या होऊच शकत नाही. अर्थसंकल्पने पगार द्यायला पैसे नसतात, मंत्र्याच्या दारात उभं राहावं लागतं, अनुदान मंजूर कर. तू मंत्री करत नाही कारण माझ्या 4 जणांना तू नेमला नाही म्हणतो. नमस्कार, माझं नाव मधुरा. मी मुंबई युनिव्हर्सिटीमधूनच आहे. तर सध्याचा ट्रेंडिंग मुद्दा म्हणजे रिझर्वेशन हटाव. तर ह्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? नाही, हा मूर्खपणा आहे. अशी मागणी करणं हे मला चुकीचं वाटतं. याचं कारण असं की तोपर्यंत तुम्ही समान संधी उपलब्धच करू देत नाही. आता ही स्पर्धेची ही रेषा आहे, 50 जण इथे रांगेमध्ये आहेत आणि 50 जण इथून सुरुवात करतायत. तर कसं होईल ते? तुम्ही एका रेषेत आणा आणि मग स्पर्धा आहे असं म्हणा ना. आणि ह्याच्यात एक वर्ग अशी भूमिका घेतो की गुणवत्तेवरती परिणाम होतो. मग त्या खाजगी शिक्षणातल्या वाटेल त्या पैशांवर घेतल्या जाणाऱ्या गुणवत्तेने नाही परिणाम होत. हे केवळ म्हणजे त्याच्यामध्ये एक दुभंगाचं राजकारण आहे. आणि त्याला आता काय ते ट्रेंडिंग वगैरे हा शब्द वापरला तर त्याच्यात ते लाटा येतात. पण मला व्यक्तिशः हे अमेरिकेमध्ये सुद्धा हाच मुद्दा होता, पण तिथे ते दिलं जातं ना, त्याला ते शब्द वेगळा वापरतात. त्याला अफर्मेटिव्ह ॲक्शन म्हणतात, आपण रिझर्वेशन म्हणतो, त्याला ते अफर्मेटिव्ह ॲक्शन म्हणतात. त्या वर्गातल्या गरिबांसाठी शिष्यवृत्त्या असतात, त्यांचा वर्ग म्हणजे त्याला समान संधी नाही आहे, तो कसा प्रगती करेल, त्यासाठी वेगळे मार्ग असतात. ते न करता हे जी आपल्याकडची जी व्यवस्था आहे ना, तो वाईट आहे. असा दृष्टिकोन असू शकत नाही. कारण भरपूर विद्यार्थी नीटमध्ये कमी मार्क पडले या कारणामुळे सुद्धा रशियाला जातात आणि तिकडे ॲडमिशन घेतात. सो म्हणजे तुमच्याकडे रशियाला जाण्या एवढं व्यवस्था आहे ना, सोय आहे ना, तुम्हाला परवडत आहे ना, ते हा भाग आहेच ना. आणि हे मी अगदी परत म्हणजे ही मांडणीच चुकीची वाटते मला. असं असून चालणार नाही. आणि गुणवत्ता काही एका विशिष्ट जातीत समुदायात आहे असं नाही ना, की तुम्ही अमुक घरात जन्मलात म्हणजे तुम्ही रंगानं ठीक आहे, जे काय असेल डोळे घारे वगैरे असू शकतील ते सगळं ठीक आहे, पण गुणवान असायला तसं नाही ना. आणि एखादी व्यक्ती तिथे तशा नाही जन्माला आली म्हणून ती गुणवान नाही
असंही असू शकत नाही ना, पण गुणवान आहे किंवा नाही ठरवण्याची संधी देण्यासाठी तरी काही उसंत हवी ना, ती पाहिजेच. त्यामुळे मला असल्या गोष्टींवर नाही विश्वास, बरोबर नाही असं वाटतं सामाजिक दृष्ट्या. सर, भारतामध्ये शिक्षणाच्या दर्जासाठी भांडण्यापेक्षा शिक्षणात भाषा आली की जास्त लोक भांडत असतात किंवा राजकारणी भांडतात. जगाचा विचार केला तर इंग्लिशपेक्षा स्पॅनिश आणि चायनीज लोक जास्त आहेत, म्हणजे मातृभाषा असलेले लोक. बरोबर आहे. तर युरोपात किंवा चीनमध्ये भाषा आणि शिक्षण याचं कनेक्शन कसं आहे आणि एकूणच कसा वापर हा स्थानिक भाषेचा आणि इंग्लिशचा होतो? आता भाषेचा आणि शिक्षणातला एक विषय येतो ना, तेव्हा मी एक अप्रतिम तुम्हाला अनुभवलेला किस्सा सांगतो. हा किस्सा ज्या व्यक्तीचा आहे त्या व्यक्तीचं नाव अमर्त्य सेन. नोबेल मिळालं अर्थशास्त्रातलं आणि नंतर त्यांची झालेली मुलाखत आहे. ते असं म्हणाले, अजूनही मी 12च्या पुढचे पाढे मनामध्ये बंगालीत म्हणतो. आणि ते इतक्या ठामपणे मातृभाषा या अर्थाने सांगत होते. हा जो मुद्दा येतो ना, हा मला गंडातनं आलेला वाटतो. म्हणजे गुणवान नाही आणि भाषाही नाही, त्यांनी जर भाषा तरी असू द्या म्हणून तो भाषेने काहीच अडलेलं नाही आहे. फ्रेंच असेल, स्पॅनिश असेल, हिस्पॅनिक, अख्खा अमेरिका खंड तर तसेच बोलतात ना ते. हा कुठे मुद्दा आहे तो? मला हा मुद्दा तयार केला गेलेला वाटतो मुद्दा, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जसं मगाशी तो जात व्यवस्थेचा मुद्दा मांडला ना, त्याच्यामध्ये पण हा मुद्दा आहे. पटकन नाव हे नाही आठवते. 60च्या दशकामध्ये ते समाजशास्त्रज्ञ आपल्याकडे, त्यांनी खूप सुंदर मांडणी केली. त्यांनी संस्कृतायझेशन ऑफ सोसायटी, कृष्णमूर्ती नाही साऊथ इंडियन आहेत राम, नाही ते स्टॅटिस्टिशियन झाले, हे आपले सोशॉलॉजिस्ट होते. संस्कृतायझेशन ऑफ सोसायटी हा सिद्धांत मांडला. म्हणजे काय त्यांचं नाही हा सांग प्राध्यापक होते की समाजातला सुस्थितीतला वर्ग जसा वागतो ना, तसंच वागण्याचा प्रयत्न सुस्थितीत नसलेले पण सुस्थितीत जाऊ पाहणाऱ्या वर्गाकडून केलं जातं. याचं अगदी छोटंसं उदाहरण म्हणजे आपल्या घरामध्ये सुद्धा दिसेल. आपल्याकडे स्वयंपाकाला किंवा बाकीच्या कामांसाठी येणाऱ्या ज्या कर्मचारी वर्ग असतो, ते त्यांच्या मुलामुलींना इंग्रजी माध्यमात घालतात. काही गरज नाही ना त्याची, मुळात आपणच द्यायची काही गरज नाही. त्यामुळे भाषा हा, आणि यावरती माझा ठाम विश्वास आहे, पहिल्या काही ज्या गोष्टी भाषेतल्या शिकलेल्या असतात ना, त्याला तोडच नाही आहे. म्हणजे ते आपापल्या भाषेतच शिकायला हवं. आणि ती अभिव्यक्ती असते, तो जो हुंकार असतो, मस्त मोकळेपणाने दिली जाणारी शिवी असते, ही मातृभाषेतच असायला हवी. तशीच ती येते. युरोपात कसं आहे की अनेक देशात अनेक भाषा आहेत. युरोपातही तसं आहे. म्हणजे इंग्लंड, इंग्लिश या अर्थाने आपण इंग्लंडमध्ये 3 दुभंग आहेत. वेल्श म्हणतात आम्ही वेगळे आहोत आणि वेल्शची वेगळी भाषा आहे. स्कॉटिश म्हणतात आमची वेगळी भाषा आहे, आम्ही स्कॉटिश आहोत. ते हे काय लाज वाटायचं कारण आहे मला काही कळत नाही. शिक्षणावर त्याचा परिणाम होतो का तिथे? अजिबातच होत नाही. हाच मुद्दा आहे. म्हणजे आपल्याकडे तिथे तो आणला जातो ना, कारण आपण बोलीभाषा आणि प्रमाणीकरण भाषा याच्यामध्ये खूप गल्लत केलेली आहे. आणि तिथपासून आपण भाषेलाही महत्त्व देत नाही, प्रमाणीकरणालाही महत्त्व देत नाही. त्यामुळे हा मुद्दा मला त्या अर्थाने असं एक ते इंग्लिश माध्यमात नाही शिकलं तर अमुक जमुक मिळत नाही वगैरे या पातळीवरती आणून ठेवल्यानंतर ते कोण काय, चीनची इकॉनॉमी अमेरिकेच्या धडकात येते आहे. आपल्या 5 पट आहे चीनची अर्थव्यवस्था. ते सगळे मॅन्डरीनमध्ये शिकतात. इस्रायलला मध्यंतरी गेलो होतो तेव्हा असे कम्प्युटर म्हणजे लॅपटॉप एवढे नव्हते. सायबर कॅफे नावाचा प्रकार असायचा. तर बातमीदारीसाठी मला मिळेल तो जवळचं सायबर कॅफे जावं लागायचं. सगळ्या सायबर कॅफेवरती चीनी कीबोर्ड चिकटवलेले असायचे, स्टिकर्स असायचे. मी विचारलं झालं का, आहेतच ना, एवढा मोठा व्यापार आहे, एवढी मोठी, पण ते त्यांच्या भाषेतच आता हिंदीमधला दिसलाय, असं नाही झालेलं ना. ते मला असं वाटतं की हा आपल्या गंडातनं आलेला मुद्दा आहे. आणि त्याच्याही पलीकडे माझ्यासारख्याचा माझ्यापुरतं एक तत्वज्ञान आहे. मुळात ना मजकूर असावा लागतो डोक्यामध्ये. तो असेल ना तर भाषा ही सगळे वाङ्मयाचे नोबेल पारितोषिक त्यांनी त्यांच्या मातृभाषेत लिहिलेलं आहे. त्यामुळे
आपली समस्या डोक्यात मजकूर नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. तो मजकूर असेल तर पथेर पांचाली बंगालीतलं पण बघतो ना आपण. व्ही शांतारामांचे मराठीतले सिनेमे अजूनही बघितले जातात ना. एक मजकुराचा भाषा ही वाहक आहे. म्हणजे गाडीत बसायची अधिक क्षमता असल्यानंतर गाडी कुठली आहे हे महत्वाचं नाही ना, पण मुळात गाडी यायला हवी. त्या देशाने तसे नॉर्वे त्याच्या भाषेमध्ये शिकतो. अख्खा स्कॅन्डिनेव्हियन जगातली अत्यंत कल्याणकारी लोकशाही जी मानली जाते त्यांच्या भाषा आहेत. काहीच कुठे अडलेलं नाहीये. इथे अडतं कारण एका व्यवस्थेने ती अशी एक लबाडी केलेली आहे. तुम्हाला इंग्लिश नाही येत ना मग वगैरे. याच त्याच्या प्रश्नाला आणि आत्ता तुमच्या विधानाला अनुसरून त्याचा भाषेचं आणि शिक्षणाचं समीकरण होतं, तसं आपल्याकडे राजकारण आणि शिक्षणाचं समीकरण नेमकं काय आहे आणि ते परदेशी काय आहे? नाही, राजकारण आणि शिक्षण हा परदेशात विषय तितका येत नाही कारण राजकारण हे तिथले शिक्षणातले असतात. मग मी अमेरिकन अध्यक्ष निवडणूक हारलो, आता काय करू? तो शिकवायला जातो, तो प्रोफेसर असतो. पण की असं तू कल्पना कर ना की या कल्पनेनेच तुम्हाला हसायला की मी आता हारलो ही निवडणूक आणि मग मी माझ्या गणिताच्या वर्गात गेलो. असं नाही होऊ शकत नाही कारण ते त्या व्यवस्थेचा आदर करणं. खरंच म्हणजे मला सिंगापूरमध्ये धक्का बसला की 4थीपर्यंतच्या शाळेची मुख्याध्यापिका, तिथे अटच आहे की तिचं जगणं हे मध्यम आकाराच्या कंपनीच्या प्रमुख अधिकारी एवढं उत्पन्न असायला हवं. आपल्याकडे अवाजवी हस्तक्षेप आहे राजकीय मुद्द्यांचा, नाही राजकारण. हस्तक्षेप हाच मुद्दा आहे. म्हणजे कोणीतरी सरकारने काही करू नये तर चांगलं होईल आपलं. म्हणजे सरकारचं करणं हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे जेवढं सरकार नसेल तेवढं नव्हतं तेव्हा चांगलंच होतं ते या सगळ्यामध्ये. ते लक्ष घालायला लागले आणि तिथे मग खूपच नियंत्रण येत गेले. आणि मला म्हणजे मी माझ्या मुलीच्या मैत्रिणी किंवा अशा सगळ्यांना म्हणतो, भारतात या क्षणाला सगळ्यात दुर्दैवी जीव कुठला असेल ना, सगळ्यात दुर्दैवी, म्हणजे ज्याची कीव करण्यापलीकडे काहीच करू शकत नाही, विद्यार्थी. अहो, परीक्षा देऊन सुखात सुट्टीवर जावं 10 दिवसांनी सरकार म्हणतं ती परीक्षा रद्द केली. ह्याच्या एवढा धक्का काय काय असू शकतो तो ना? किती भयान आहे ना हे. म्हणजे तू जास्त हे करतेस, मग हे परीक्षेचे हे बदललं, त्याची नावं आणि ते गुंते आणि परीक्षेचे विद्यार्थी असणं फार दुर्दैवी आहे भारतामध्ये. सर, माझं नाव समर्थ जाधव. मी महर्षी दयानंद महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. माझा प्रश्न असा होता सर, महाविद्यालयाचा प्राध्यापक आणि प्राचार्य यांना रिटायरमेंटची लिमिट असते किंवा एक वय दिलेलं असतं, पण जी मोठमोठी नेते मंडळी जी शिक्षण व्यवस्था चालवतात त्यांना हे नसतं. मग त्यावरती तुमचे काय विचार आहेत सर? काय विचार असून असणार ना. नाही आणि अरे हे म्हणजे काय आता पलीकडचं आहे. रिटायरमेंट असावं का हा जर तुझा मुद्दा असेल ना, तर तो दोन्ही अंगाने नोम चोम्स्की किती वर्ष, 85 वर्ष ते असतील, अजूनही MITचे एका विभागाचे प्रमुख आहेत. आपली उत्पादकता काय आहे, आपण उत्पादक आहोत की नाही, असं तसं त्या व्यक्तीला वाटायला हवं, तसं आसपासच्यांनाही वाटायला हवं ना. कोणी हिंमत करणार नाही की नोम चोम्स्कीला तुम्ही रिटायर का नाही झालात. अमेरिकेचे सर्वात मोठे टीकाकार हे अमेरिकेतच राहतात आणि तरी त्यांना देशद्रोही वगैरे म्हणत नाहीत, त्यांच्यावर ईडीची धाड पडत नाही. हे आहे ना, त्यांच्या गुणवत्तेचा आदर केला जातो ना. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर दोन्ही बाजूनी. आता हा मुद्दा आणखी ताणला तर शिक्षणाच्या अनुषंगाने पण म्हणता येईल की तो पण शिक्षित असलेला, सुशिक्षित असलेला शहाणा असतो तसं नाही ना. किती दाखले द्यावेत. पण महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाराष्ट्राचा इतिहास लिहिण्याचा प्रश्न आला तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, जे 4थी नापास म्हणून एक वर्ग त्यांची टिंगल करतो, त्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या सगळ्या संस्थांना आदेश दिले. ते मुख्यमंत्री म्हणजे वसंतदादा पाटील ही व्यक्ती, आणि त्या व्यक्तीचं नाव य.दी. फडके नावाची व्यक्ती इतिहास लिहिते म्हणून पाटील नावाच्या मुख्यमंत्र्याला असं वाटलं नाही की हे कोण लिहिणार आमचा इतिहास. त्यांनी सरकारी आदेश काढला वसंतदादा पाटलांनी की सगळ्यांनी त्यांना मदत करा आणि जी काही तुमच्याकडे कागदपत्र आहेत ती द्या. त्यामुळे हे याचं
असं काळ्या आणि पांढऱ्यामध्ये उत्तर नाही देता येणार. याच्यामध्ये खूप मोठा आता जयंत नारळीकर शेवटपर्यंत कार्यरत होतेच की आयुक्यामध्ये जायचे, आता तुम्ही झालं वय आता हरिहरी करत बसा, असं नाही होत ना ते. म्हणजे नियम, काही गोष्टी नियमाच्या पलीकडे असतात, हे त्याप्रमाणेच त्याचा विचार व्हायला हवा. सर सर, भारतीय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आपण जसं सुरुवातीला चर्चेच्या सुरुवातीलाच म्हटलं की चांगले चांगले शाळा, महाविद्यालय, युनिव्हर्सिटी कॅम्पस निर्मित झाले पाहिजेत, त्याच्या फॅकल्टी चांगल्या दिल्या गेल्या पाहिजे आणि अर्थातच या सगळ्यांसाठी आवश्यक असणारं म्हणजे एक बजेट आणि खर्चिक भाग जे आहे ते देणारं एक मंत्रालय आणि त्याचे राजकीय जे पुढारी असतील ते. आता दुर्दैवाने असं आहे की शैक्षणिक या क्षेत्राशी संबंधित असणारे जे काही पुढारी आहेत आणि ज्यांच्याकडे या बाबतीत निर्णय घेण्याची आपण म्हणतो सत्ता दिलेली आहे, तेच जर सक्षम नसतील आणि तेच त्या विषयाबाबतीत त्यांचंच अज्ञान असेल. आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर आपले सन्माननीय पंतप्रधान त्यांच्या शैक्षणिक दर्जा आणि त्यांच्या डिग्रीबद्दलच आता हा मोठा PhDचा विषय होऊ शकतो. तर हे अशा प्रकारची जी व्यवस्था असेल, कारण एक काळ आपण असाही पाहिलाय की पूर्वी पटकन प्रश्नाकडे आलात तर बरं पडेल, म्हणजे तर तुम्हाला त्यांचा वेगळा संवाद करावा लागेल. तर एक काळ आपण असाही पाहिलेला की म्हणजे स्वर्गीय डॉक्टर मनमोहन सिंग हे याचं उत्तर मला आर्थिक वाटतं मी तज्ञ दिलं, मला असताना कळलं तुम्हाला काय म्हणायचं ते. आर्थिक- आता याच्या प्रश्नामध्ये तेच सांगितलं की शिक्षित असणं, आता ट्रम्प सुशिक्षित आहेत ना, म्हणजे शिक्षण चांगलं करतायत का? त्यामुळे हा हो किंवा नाही असं याचं उत्तर नाही आहे की नाही, म्हणजे व्यक्ती- किमान चांगले सुशिक्षित म्हणजे किंवा किमान त्या चांगले असलेले विषयात हे चांगले करतील याची खात्री काय आहे? तेच सांगतो ना, ट्रम्प सारखी व्यक्ती ही थोडीच अशिक्षित आहे. तेव्हा नेतृत्व करणाऱ्याला त्याची शैक्षणिक पात्रता चांगली असती तरच तो चांगला शिक्षण खातं हाताळेल असं नाही असू शकत. म्हणजे वेगळं उदाहरण देतो तुम्हाला पटेल पटकन. माईक ब्रिअरली हा खेळाडू म्हणून अत्यंत किरकोळ होता, फालतू होता, पण कॅप्टन म्हणून तोच यशस्वी ठरला इंग्लंडचा. आतापर्यंत सगळ्यात यशस्वी कॅप्टन तोच आहे. तुम्हाला काय अपेक्षित आहे हे माहिती असायला हवं ना. त्याची शैक्षणिक पात्रता असती तर ठीक आहे, चांगली नसेल पण तरी सुद्धा त्याला कळत असेल. आता वसंतदादा पाटलांचं उदाहरण दिलं, त्यांनी काम केलंच ना त्या विषयामध्ये. त्यामुळे हा मला असं वाटतं की हो किंवा नाही मध्ये याचं उत्तर देता येणं अवघड आहे. शेवटचा प्रश्न घेऊया आणि आपण आजच्या चर्चेचा समारोप करू. सर, आता जसे तुम्ही म्हणलात की आमची पिढी जी आहे ती काहीतरी करू शकते, तर आता मी एक फिल्म मेकिंग स्टुडंट आहे. तर आम्ही जे स्क्रिप्ट्स वगैरे लिहितो तर ते आम्ही इतर कोणत्याही विषयावर लिहिले तर ते काही ना काही कुठे ना कुठे पोहोचून ते सिलेक्ट होतात. पण आम्ही जर काही शिक्षणाबद्दल लिहिलं किंवा काही सरकारबद्दल काही लिहिलं तर त्यांना आम्हाला पुढे बसवायला खूप जास्त अडचण येते. तर आमच्यासारख्या व्यक्तीने काय करावं? आणि जे वाटतं ते करावं आणि बिनधास्तपणे करावं. जेव्हा सरकारी मान्यतेची गरज तुम्हा लोकांना लागेल ना, तेव्हा तिथे तुमची अडचण आणि तत्वाशी तडजोड ही सुरू होईल. असे नाही आहेत का? आहेत ना, अजूनही सुंदर सिनेमे करतात. आत्ता मी नावं घेणं बरोबर नाही कारण त्या ह्याचं असं पडेल, पण भारतीय ही करतातच ना. तुम्हाला सादर करण्यासाठी आणि एवढे इतके सुंदर जागतिक व्यासपीठ उपलब्ध आहेत आणि ते जर चांगलं असेल तर ते टिकेलच. त्यामुळे सरकारला काय वाटतं, खरं सांगायचं ना, कुणालाच काय वाटतं याचा विचार करता कामा नये. मग तुमच्या पिढीने, आमच्या पिढीने केलं, आई वडिलांना काय वाटतं, याला काय वाटतं, कारण ज्याला तुम्ही याला काय वाटतं त्याला काय वाटतं असं विचार करत बसलात ना तर संपलात तुम्ही. कारण इतरांना काय वाटतं त्याच्याशी जुळून घेण्यातच तुमचं पिढी जाते सगळी. त्यामुळे बंदी घातली तर मजा आहे, चांगलाच उलट गाजतो सिनेमा. शेवटाकडे येऊ. शेवटचा प्रश्न सर, मला विचारायचं होतं की एवढी भारतीय मुलं परदेशी शिक्षणासाठी बाहेर जातात पण त्यांना तिथे नोकऱ्या नाही आहेत आणि इंडियामध्ये येऊन परत इथे पण नोकऱ्या नाही, मग बाहेर जाऊन शिक्षण करणं हे फायदेशीर आहे का नाही, नाही? पण पहिलं नोकऱ्या नाही हेच चुकीचं आहे.
तिथे विद्यापीठात शिकता शिकता पोरं छानपैकी कुठेतरी जवळच्या उपाहारगृहात काम करतात, मधल्या नाही वेळात पण करतात. त्यांच्या फील्डच्या नोकऱ्या म्हणजे नाही 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 म्हणून तर जातात ना. नाही तर हे हा पाणी वाहतं ज्या वेळेला तिथे वाहण्याची जागा असते त्यावेळेला, तर तसं नसतं तर गेलेच नसते. म्हणजे नोकऱ्या नाही आहेत वगैरे ह्या असं अजिबातच नाही. आता सुदैवाने तिथले स्थानिक लोक भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी वगैरे उभे राहायला लागलेले आहेत. ते बरं आहे ते. त्यामुळे तिथेही ते हक्कांची जाणीव वगैरे होती. संधी आपल्यापेक्षा कितीतरी आहेत म्हणून तर जातात, नाही तर कशाला गेले असते. एकदा पेपरफुटी प्रकरणात एक गंभीर मुद्दा आहे म्हणजे कोचिंग सेंटर. म्हणजे कोचिंग सेंटरमधले लोक ह्या प्रकरणात अटकलेत. आणि सेकंड त्याची दुसरी बाजू आहे की ह्या कोचिंग सेंटरची फी लाखभर असते आणि ते विद्यार्थी आहे ना ते दडपणमध्ये असतं किंवा लाखभर फी भरली तर कसं होणार वगैरे. तर एकंदरीत या कोचिंग सेंटर बाबत कसं थोडं याला अनुसरून हे जे कोचिंग सेंटर कल्चर आहे हे जगात आहे अजून? नाही, हा प्रकारच नाहीये. म्हणजे माझे काही नातेवाईक अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये 2-4 ठिकाणी आहेत ना, त्यांना म्हणजे त्यातल्या एक दोघांची पत्नी तिकडची आहे, त्यांना हे कोचिंग हा प्रकारच माहिती नाहीये. काय शाळेवरतीच भागतं त्यांचं होतं. हे आपली व्यवस्था आहे. म्हणजे घरचं मारायचं आणि शेजारचं हॉटेल चालेल अशी व्यवस्था करायची, असं आहे. तुम्ही शिक्षण आहे ते मारताय आणि त्याच्यातनंच मग हे कोचिंग क्लासेस फोफावत आहेत. त्याच्यामुळेच होत आहे ते, दुसरं काही कारणच नाही. तर हे जर म्हणजे मारायची सरकारची इच्छा नसेल तर कशाला क्लासेस येतील? पूर्वी काही क्लासेसशिवाय विद्वान निघाले नाहीत का भारतामध्ये? कितीतरी उत्तम विद्वान शाळेतच अभ्यासावर झालेले आहेत ना. कारण हा पुन्हा एकदा तोच मुद्दा, धंदे की बात है. आणि हे दोन्हीकडचे हाताळणारे एकच आहेत. हे कोचिंग क्लासेसमध्येही यांचे असतात आणि इकडचेही तेच असतात. शिक्षण मारायचं म्हणजे जसं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नालायकच ठरवायची, बेस्ट मारायची, कारण ती काय एफिशियंट नाहीये, कुठे लोक जातात. आणि मग खाजगी, तसंच प्रत्येक क्षेत्रात चालू आहे. शिक्षणाच्या बाबतीतही असंच आहे. शेवटाकडे येताना तुम्ही आता खरोखर म्हणाला, शेवटाकडे आता अगदी नक्की शेवटाकडे कशाचं काही फारसं वाटून घेऊ नका आणि हवं ते करा, पण व्यवस्थेने मात्र काहीतरी वाटून घ्यायची गरज आहे आत्ताच्या परिस्थितीवर. ते काय वाटून घ्यावं, काय परदेशातून किंवा जगातून शिकावं, अशा 1-2 गोष्टी तरी शिक्षण व्यवस्थेबाबत. मला असं वाटतं की त्यांच्यावर सोडावं ज्याला शिकायचं त्याला. तुम्ही आग्रह करू नका, तुम्ही विद्यापीठांना रेटू नका, मिक्स शिकवा, अमुक शिकवा, तमुक शिकवा. आणि ह्या रेट्यातनं काय झालं ते दिसलं ना जंतर मंतरला. म्हणजे अब्रू काढली नाही आपल्याच मुलांनी. याच्यापेक्षा आणखी काय आहे ते असू शकतं. हे काहीच म्हणजे मला असं वाटतं की या सरकारची जी पहिली घोषणा होती ना, जिच्यावरती त्यावेळेला चांगलं फार कमी गोष्टींवरती लिहिता आलं, त्याच्यातली ती एक गोष्ट होती मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नन्स. हे जर व्हायला लागलं, खरोखर गव्हर्नन्स वाढला, कमी झाला, आणि तरच हे सगळं शक्य आहे. आणि ऑलिम्पिकला आपला संघ चालला, बोलवा त्याला आणि मिठी मारून त्यांना शुभेच्छा द्या आणि सांगा त्यांना काय तर मन जिंकून या. मनच जिंकावे लागणार, पदकं नाहीच जिंकणार आहेत ते. आता अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प बोलावून घेतात ऑलिम्पिकला जाणाऱ्या टीमला, या रे मला भेटा आणि जा मन जिंकून या रशिया. नाही, ते त्यांचं ते करतायत ना. हे कोणी सांगितलंय करायला? आणि हे खूप होतं आहे. आणि तिथे आपण मार खातोय की शिक्षणाचा मध्ये काय कुठल्याच क्षेत्रात सरकारचा हस्तक्षेप नसावा. एक 4 जी क्षेत्र आहेत ना, परराष्ट्र व्यवहार, चलन व्यवहार, संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय संबंध, हे सोडलं तर बाकी सगळं करू दे ना ज्या त्या प्रदेशाला. ते नसल्यामुळे हे अडचणी होतात. आणि हे जुन्या हिंदी मालिका चित्रपटांमध्ये किंवा कौटुंबिकमध्ये जो एक वयोवृद्ध असतो ना, सगळ्या कुटुंबाला उगीच एकत्र राहा, एकत्र कुटुंब. आणि त्याच्या प्रत्येकाच्या बायका बिचाऱ्या त्या वैतागलेल्या असतात की त्याला काय किती कामं करा. तसं हे देशाचं चाललेलं आहे की ते सगळं एकत्र आम्ही करू. कशाला? ज्यांचं त्यांचं चाललंय ते. इंग्रजीमध्ये खूप छान वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ असा आहे की ते तुटलं नाहीये ते जोडण्याचा प्रयत्न करू नका. तर शिक्षण तुटलेलं नव्हतं, हे जोडण्याचा प्रयत्न करायला गेल्याने आपण खड्ड्यात आणखी तोडलं त्याने. त्याची गरज नाही आहे. मला वाटतं भरपूर. धन्यवाद सर, आणि तुमच्या सगळ्यांचेही मनापासून आभार.